एक मिनिट. गाडी पण आत्ताच बंद पडायची होती. डोंट वरी, होईल नीट. बघतो. अक्षय, सगळं तुझ्यामुळे झालं, तुझ्यामुळे. आधीच जर घरी सांगितलं असतंस ना तर ही वेळच आली नसती. सगळं कठीण होऊन बसलंय. माझ्या आमूच्या आयुष्याचा खेळखंडोबा केलास. तर जर का काही झालं असेल ना तर. बाबा प्लीज, मी काय मुद्दामून केलंय का सगळं? मान्य मी चुकलोय, पण मुद्दामून केलंय का? यावरचा उपाय मी पण शोधतोय. काढीन काहीतरी मार्ग, विचार करतोय मी. पण त्याच्या आधीच अमृता निघून गेली घरातून. किती त्रांगण झालंय त्यामुळे, माहितीये का? गैरसमज झाले असतील सगळ्यांचे. गाडी कधी सुरू होणार आहे? होईल, बघतोय मी. बॅटरीची वायर बघतो. तुम्ही बसा ना आतमध्ये. थांबा थांबा थांबा, इथे. इथे दिसत नाही पण कुठे ती बाबा. नाही असेल, इथेच कुठेतरी असेल. अक्षय, लहानपणापासून बघतोय मी तिला. राग शांत करायला ती इथेच येते. तू एक काम कर, तू त्या साईडला बघ, मी इथे बघतो. बाबू बेटा, हे अमृता, बाळा. अमृता, 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 हे अमू बेटा, बाळा. अमृता, अमृता, बाळा कुठे आहेस तू? हे अमू बेटा, अमृता, अमृता. अमृता, अमृता खाली आहे. अमृता, 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 अगं उतर ना खाली. अमृता ऐक माझं. हे बघ, मी चुकलो, मला मान्य आहे. पण हे बघ, आपण सॉल्व्ह करूया ना सगळं बोलून. अजूनही वेळ गेलेली नाही. अमृता प्लीज ऐक ना माझा. हे बघ, हे सोल्युशन नाहीये. अमृता ऐक ना. हे अमृता, 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 अमृता प्लीज थांब, ऐक ना. ए अमृता, काय करतेस तू? अगं पडशील पुढे. काय करतेस तू? पडशील ना खाली. अगं पडशील तू. अमृता ऐक ना माझं. अमृता पडशील ना खाली. बाबू बेटा, अमृता, बाबा बोलवतात.
बेटा बेटा काय करतेस? खाली ये बघू, ये खाली. बाबा बोलत आहे. ये खाली ये ये ना. ये बोलत आहेत ते. प्लीज. ये चल चल, हळू 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 जपू ना. ये हळू. प्लीज. माझी चूक सुधारायला आलं, तुला घरी न्यायला आलं. आपल्या घरी, तुझ्या आणि माझ्या घरी. आता मला कुणाचीच परवा नाही. कोणी काहीही म्हणो, तू आता आपल्याच घरी येणार आणि तिथून तू कुठेही जाणार नाहीस. तुला कोणी नेणार नाही. आता तू कुणाचीही कोणी नाहीस. फक्त माझी लाडकी लेक आहेस. चल बेटा, आता आपल्या दोघांच्याही मनावरचं ओझं उतरलं बाळा. तर घाबरू नकोस, तुझा बाबा आहे. चल. अमृता, एक मिनिट.
कुठे निघालात? आमच्या घरी. नाही पण मला तिला माझ्या घरी घेऊन जावं लागेल ना. मी काय करू मग आता? घरी काय सांगू? जे लग्ना आधी सांगायला हवं होतं तेच जाऊन सांग. हे बघ अक्षय, तुझ्यावर आधीच खूप विश्वास टाकला, पण आता नाही. आता मी माझ्या अमृताला तुझ्यासोबत नाही पाठवू शकत. अहो पण तू तुझ्या घरी जा, नाहीतर कियाराच्या घरी जा. अमृता तिच्या बाबांच्याच घरी येणार, कायमची. एक मिनिट अमृता, तू तरी सांग ना बाबांना काहीतरी. अहो मला माझ्या घरी काहीतरी सांगावं लागेल ना. अहो माझं ऐका ना अमृता. अगं अरे यार, कुठे गेली होतीस तू? किती शोधलं मी तुला. वेळा झालो होतो मी. असं निघून जाते का कधी कोणी? तुला माझी काळजी वाटली नाही का? माझ्या डोक्यात इतकी. आता मी तुला कुठेही जाऊ देणार नाहीये. कुठेही जाऊ देणार नाहीये. मला अजूनही विश्वास बसत नाही की तू परत आलीस. तू परत आलीस. हो बेबी, मी खरंच आले. आणि आता मी क्षणभरही तुला सोडून कुठेच जाणार नाही. कोणीच आपल्याला दूर नाही करू शकत, कोणीच नाही. किंवा मी आपलं ठरल्याप्रमाणे मी घरी आलो होतो. डॅडींशी बोलून त्यांच्याकडे मागणी पण घातली मी तुझ्यासाठी, पण त्यांनी मला नाही सांगितलं आणि घरातून काढून दिलं. आणि नंतर तुझा कुठे कुठे पत्ताच लागला नाही. हो, त्यांनीच मला कोंडून ठेवलेलं. मी वेड्यासारखं शोधलं तुला ग. मग आपल्या ठरल्याप्रमाणे मी हॉटेलच्या रूमवर जाऊन थांबलो तुझी वाट बघत. मला वाटलं तू तिकडे तरी येशील, पण तिकडे तू नाही आलीस. माझ्या घरचे आले आणि त्यांनी मला नेऊन बोल्यावर उभं केलं. आईने आणि माईने मला इमोशनल ब्लॅकमेल केलं आणि म्हणून मला मग लग्न करावं लागलं. आता काहीच सांगू नकोस मला. आता मी आले ना, आता आपण लग्न करूनच जाऊयात. हवं तर मी तुझ्या माई अण्णांचे पाय धरते, त्यांना जसं हवंय तसंच वागेन मी. पण आपण प्लीज एकमेकांपासून दूर नको जाऊया की, प्लीज. तुला माहिती मला सगळे सांगत होते की वेळ निघून गेली, वेळ निघून गेली, पण नाही. आता मी त्यांना सांगणार आहे की वेळ निघून नाही गेली, वेळ आली आहे. तू आलीस आणि आता आपली वेळ आली आहे की हो. आणि आता आपण ही वेळ जाऊ द्यायची नाहीये.
आपण लग्न करायचंय आणि मगच घरी जायचंय. विचारी अमृता तरी या सगळ्यातून सुटेल ना. हो. आपल्यामुळे तिला खूप ऍडजस्ट करावं लागलं, लग्न करावं लागलं. आणि पण तिचे बाबा तर तिला घेऊन गेले ना आता. पाहिलं मी. आत्ताच गेले ते. थँक्स तू परत आलीस. माझ्या जीवात आत्ता जीवाल. थँक्यू. गरजांचा फोन आहे, पण त्यांना मी आता घाबरणार नाहीये. मी कियो 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 काय होय हो, त्याचं नव्हतं झालं भाऊजी. हो ना, याला निरंजन आणि अमृता जबाबदार आहे. अरे हातातोंडाशी आलेली लक्ष्मी कर्मदरिद्रीपणा करून घालवायची कशी याची अक्कल बरोबर. आणि त्यात ती बेबी. अरे किती बोलशील, गाडग्यांच्याच घरी गाडग्यांनाच बोलायचं. मला ना यातलं काहीच माहिती नव्हतं, नाहीतर मी अमृताला असं वागूच दिलं नसतं. हो, ते बापलेक जसं काय ऐकणारच होते तुझं. मला तोंड कशी पाडले तिथे, तुझी काय कथा. ते सगळं ठीक आहे हो, पण कुठे गेली असेल ही मुलगी. आणि लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी अशी निघून कशी जाते हो. काय करायचं आता आपण भाऊजी, काय करायचं. रडू बिडू नको बाई, आता रडून काय होणार आहे. त्यापेक्षा एक कप निरंजनचा मेसेज आलाय. काय काय आलाय मेसेज. सांगतो. अमृता सापडली आहे, माझ्यासोबत आहे. सापडली. देवच पावला बाई, देवच पावला. माझी लेक सापडली. पण ही अमृता निरंजन सोबत कशी काय. ती तर अक्षय सोबत असायला हवी ना. अहो असं काय करताय, हे तिला तिकडेच घेऊन गेले असतील. नाही, हे असं करणं त्याला सुचो म्हणजे झालं. कारण आता लग्न झालंय अमृताचं, ती आता गाडग्यांच्याच घरी असायला हवी नाही का. हो. नाही, नुसतं हो करू नकोस. उद्या जर का अमृता आणि निरंजन काहीतरी उलट सुलट बोलायला लागले ना, तर ही गोष्ट त्यांना समजावून सांग. काय समजली. हो. हा, सापडलं बाई माझं लेकरू, सापडलं. या लेकरांनी काहीतरी भलताच तमाशा नाही केला म्हणजे मिळवली.